दुकानाला भीषण आग लागल्यामुळे संपूर्ण साहित्य जळून खाक झाल्याने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता। यातून सावरण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष युवराज बोरसे तसेच पदाधिकारी यांनी या दाम्पत्याला आर्थिक हातभार लावून सहाय्य केले आहे। दोन्ही पायांनी अपंग असलेल्या व्यक्ती ज्याने नुकतीच शहरात पिशोर नाक्याजवळ पंढरपुरी चाय या दुकानाची सुरुवात केली। जेमतेम परिस्थितीत दोघेही दाम्पत्य दिव्यांग, घरात वयोवृद्ध आई वडील, मतिमंद असलेली बहीण अशा परिस्थितीत पंढरपुरी चाय या दुकानाची सुरुवात त्यांनी केली। पण म्हणतात ना, ज्याची परिस्थिती बिकट त्याच्याच मागे दुःख लागलेले असते। त्यांच्या या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि होत्याचे नव्हते झाले। या आगीत संपूर्ण साहित्य जळून खाक झाले। त्यामुळे जाधव कुटुंब यांच्यावर पुन्हा दुःखाचा डोंगर कोसळला असून यामधून कसे सावरावे हेच त्यांना समजत नाही। परिस्थितीवर मात करणे आणि नव्याने परत शून्यातून विश्व निर्माण करायचं, पण हार मानायची नाही हा संदेश घेऊन दोघेही दाम्पत्य पुन्हा शून्यातून विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते। परंतु बिकट परिस्थिती असल्यामुळे परत सावरणे खूपच कठीण झाले होते। अशा या परिस्थितीत प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष युवराज बोरसे तसेच त्यांचे पदाधिकारी यांनी या दाम्पत्याला हातभार लावून आर्थिक सहाय्य केल्यामुळे त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहताना दिसत आहे। परिस्थिती जरी बिकट असली तरी देवरूपी हातभार कुठून तरी मिळत असतो या संकल्पनेतून ते पुन्हा लढायला तयार झाले आहेत। प्रशासनाने पंचनामा अजूनही केला नसून कुठून तरी आर्थिक मदत मिळेल का या आशेच्या अपेक्षेत हे दिव्यांग बंधू असून प्रशासन तसेच राजकीय नेते यांनी काही अर्थसहाय्य करावे असे प्रतिपादन प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष युवराज बोरसे यांनी केले आहे। पंढरपुरीच्या म्हणून पिशोर नाक्यावरती हॉटेल चालू होती। दोन्ही कुटुंब एकदम हालाकीच्या परिस्थितीतून त्यांनी शून्यातून या ठिकाणी ही हॉटेल या ठिकाणी चालू केली होती। तर त्यांचं शॉर्ट सर्किटमुळे गुरुवारी दिनांक 29 रोजी रात्री 9-9:30 वाजे दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे या ठिकाणी त्यांची हॉटेल जळाली। या गरीब कुटुंबावरती त्यांनी या ठिकाणी एक पैसा जमा करून या ठिकाणी ती हॉटेल तयार केली होती। त्यांचं त्या ठिकाणून आपल्या मुलांचं शिक्षण असेल, त्यांचा उदरनिर्वाह असेल, सर्व या हॉटेलवरती डिपेंड होतं। परंतु हॉटेल जळाल्यामुळे त्यांची या ठिकाणी परिस्थिती या ठिकाणी खालवली आणि त्यांना या दुःखातून या गरीब म्हणजे याच्यातून सावरण्यासाठी आम्ही फुलाची पाकळी प्रहार संघटनेच्या वतीने या ठिकाणी त्यांना 10,000 रुपये या ठिकाणी मदत केली। आणि माझं प्रशासनाला या ठिकाणी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी या हॉटेलचा पंचनामा करून त्यांना काय जी होईल तेवढी मदत त्या ठिकाणी त्यांनी करावी। आणि माझं लोकप्रतिनिधींना या ठिकाणी सांगणं आहे, त्यांना विनंती आहे या ठिकाणी कन्नड तालुक्याचे आमदार असतील, नगराध्यक्ष असतील यांनी फुलाची पाकळी या ठिकाणी या गरीब कुटुंबाला या ठिकाणी मदत करावी। माझं नाव गौरव कुलचंद जाधव, मी स्वतः अपंग आहे, माझी बायको पण अपंग आहे आणि माझ्या दुकानाचं पंढरपुरी चाय म्हणून दुकान आहे। त्याच्यानंतर गुरुवारच्या मध्यरात्री 9-9:15 दरम्यान जळून खाक झालेली आहे आणि त्याच्यानंतर काय गव्हर्नमेंटची काही मदत नाही मिळाली मला। आणि त्याच्यानंतर मला युवराज बोरसे यांनी अपंग प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष आहे, यांच्याकडून मला 10,000ची मदत मिळालेली आहे। आणि एक आई वडील आहे, एक बहीण मतिमंद आहे, बायको, मी आणि एक मुलगा आहेत माझे। आता नवीन उदाहरणं चालूच करायचे मला, आता नवीन झिरोतून विश्व निर्माण करावं लागणार। NTV न्यूज मराठी, कन्नड, छत्रपती संभाजीनगर।